नमस्कार, मी मधुरा. गुड बाय 2016 ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सरत्या वर्षात महाराष्ट्राला निसर्गाची दोन अत्यंत विरुद्ध रूपं अनुभवायला मिळाली. तर महाराष्ट्राच्या समाज मनावर घाव घालणारी कोपर्डीसारखी घटना घडली. जातीय सलोखा धोक्यात आला. मराठा मूक मोर्चानं सारं राज्य ढवळून निघालं. अशा अनेक घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघालाय. पाहुयात अशाच 16 महत्त्वाच्या घडामोडी. भेगाळलेली जमीन आणि तहानलेली माणसं. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात 2016च्या सुरुवातीला हेच चित्र बघायला मिळत होतं. मराठवाड्यात अभूतपूर्व दुष्काळ लोकांची त्राही करत होता. लातूरला तर चक्क रेल्वेनं पाणी पुरवठा करण्यात आला. अनेक सामाजिक संस्था दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पुढे आल्या. बळीराजाच्या घरातली चूल पेटवण्यासाठी सारा महाराष्ट्र एक झाला. झी मीडियाही संकटाच्या या घडीला मदतीसाठी मागे राहिलं नाही. एसएल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रांनी स्वतःच्या खिशातून निधी दिला. अखेर एक निसर्गाला पाझर फुटला. जून महिन्यात वरुण राजा मनसोक्त बरसला. पुढे काही काळ दडी मारल्यावर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तर दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. बळीराजासह सारे सुखावले. नद्या नाले तुडुंब वाहू लागले. सरकार आणि सामाजिक संस्थांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत वाढ झाली. पुन्हा असा दुष्काळ पडणार नाही यासाठी अनेक उपाय करण्यात आले. अखेर महाराष्ट्राची यंदाची दिवाळी मजेत गेली. 2016नं महाराष्ट्राच्या समाज मनावर एक गहिरा घाव घातला. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. मुलीवर अत्याचार करणाऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. दिल्लीतल्या निर्भया बलात्कार आणि हत्येच्या जखमांवर खपली चढत असतानाच कोपर्डीत त्याहूनही गंभीर स्थितीत मुलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. पण बलात्काराच्या आगीत जातीय विद्वेषाचं इंधन पडलं आणि वणवा पेटला. मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचं आश्वासन दिलं. तिघा आरोपींवर खटला सुरू झालाय. पण महिलांच्या हक्कासाठी नेहमीच सजग असणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर कोपर्डी बलात्काराची घटना गडद असा कलंक लावून गेली. कोपर्डी बलात्काराच्या प्रकरणाची धग इतकी जबरदस्त होती त्यामुळे राज्यात न भूतो न भविष्यती अशी मोर्चांची लाट आली. हजारोंच्या संख्येनं मराठा समाज गावागावात एकत्र येऊ लागला. कोपर्डीच्या आरोपींना फाशी आणि मराठा समाजाला आरक्षण या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यात तब्बल 52 मोर्चे निघाले. मोर्चाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जमावाला कुठलंही राजकीय नेतृत्व नव्हतं. सर्वपक्षीय मराठा नेते ठिकठिकाणच्या मोर्चांमध्ये सामील होऊन मागण्यांना पाठिंबा व्यक्त करत होते. पण मोर्चाच्या आयोजकांनी शेवटपर्यंत राजकारण्यांना 4 हात लांब ठेवण्यात यश मिळवलं. अगदी डिसेंबरच्या मध्यावर मोर्चाचं हे लोण हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपुरात धडकलं. मराठा आरक्षणाचं प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांनी कोर्टातली लढाई जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वारंवार आश्वासन दिलं. मोर्चाच्या आयोजकांनाही नागपुरात प्रत्यक्ष आश्वासन देण्यात आलं. मुळात आरक्षणाचा प्रश्न घटना दुरुस्तीशी निगडीत आहे. संसदेत घटना दुरुस्ती मंजूर करणं किती कठीण आहे हे देशाला जीएसटी घटना दुरुस्तीच्या वेळी बघायला मिळालंच आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हे पुढच्या वर्षी देखील चर्चेचा विषय ठरणार याबाबत शंका नाही. दुष्काळ, कोपर्डी आणि नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक असूनही राज्यात आतापर्यंत झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली. नोव्हेंबरच्या अखेरपासून डिसेंबर मध्यापर्यंत राज्यात 199 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यात सर्वाधिक ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पिछेहाट झाल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय पहिल्या टप्प्यात भाजपच्या मंत्र्यांपैकी पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का बसला. पण तरीही राज्यातली 64 नगराध्यक्षपदं कमावून भाजप नंबर 1चा पक्ष बनला. तर काँग्रेस 33 नगराध्यक्षपदी विजय मिळवत दुसऱ्या स्थानी राहिला. शिवसेना 26 नगराध्यक्षपदांसह तिसऱ्या, तर सर्वात कमी म्हणजे 21 नगराध्यक्षपदं राष्ट्रवादीच्या खात्यात आहेत. अजूनही एका टप्प्याच्या निवडणुका बाकी असून येत्या 8 जानेवारीला नागपुरातल्या 11 नगर परिषदांसाठी मतदान होणार आहे. 2016 हे वर्ष छगन भुजबळांसारख्या दिग्गज राजकारण्याच्या कारकिर्दीला सुरुंग लावणारं ठरलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकेकाळी सगळी महत्त्वाची पदं भूषवणारे छगन भुजबळ गेल्या 6 महिन्यांपासून अधिक काळ तुरुंगात आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांना ईडीनं 14 मार्च 2016ला अटक केली. त्याआधी 1 फेब्रुवारी 2016 रोजी रात्री उशिरा ईडीनं समीर भुजबळांना अटक केली होती. याच प्रकरणी पंकज भुजबळांसह एकूण 30 जण अटक टाळण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. छगन भुजबळांवर भुजबळ यांनी हवाला ऑपरेटर मार्फत कोट्यवधींची रक्कम देशाबाहेर पाठवल्याचा आरोप आहे. शिवाय महाराष्ट्र सदन आणि कलिना सेंट्रल लायब्ररीच्या बांधकामाचं कंत्राट देण्यासाठी छगन भुजबळांनी कंत्राटदाराकडून मोठी रक्कम लाचेपोटी घेतली असाही आरोप आहे. त्याचप्रमाणे मुलाच्या आणि पुतण्याच्या कंपनीत कोट्यवधींची रक्कम गुंतवण्यात आली. ही रक्कम कुठून आली याबद्दल भुजबळांची चौकशी करण्यात आली, पण त्याबद्दलही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं. 2016 मधील सर्वात मोठी घटना असणाऱ्या नोटाबंदीचे जबरदस्त पडसाद राज्यातल्या राजकारणावरही पडले. एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीआधी शिवसेना भाजपमधल्या कुरबुरी सुरू असताना शिवसेनेनं हे भांडण दिल्लीतही नेलं. नोटाबंदीनंतर लोकांना होणारा त्रास कमी व्हावा अशी मागणी करत शिवसेनेचे खासदार ममता बॅनर्जींसोबत थेट राष्ट्रपती भवनात पोहोचले. त्यानंतर लगेच मोदींनी त्यांची भेट घेतली. या भेटीत मोदींनी सर्व खासदारांना बाळासाहेबांचीच आठवण करून दिली. वर गेल्यावर बाळासाहेबांनी विचारलं तर मी उत्तर देईन, तुम्ही काय उत्तर द्याल असा खोचक टोला मोदींनी हाणला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही त्यानंतर दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेतली. त्यानंतर 50 दिवसांनी काय बोलायचं ते बोलेन असं म्हटलं. एकूणच नोटाबंदीनंतर बाळासाहेबांचं नाव घेऊन मोदींनी शिवसेनेची नाकेबंदी केली. नोटाबंदीच्या निर्णयानं राज्यातल्या जिल्हा बँकांना मोठा झटका दिला. पहिल्या 5 दिवसात जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा मिळाल्यावर दुसऱ्या आठवड्यात अचानक ही मुभा मागे घेण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून जिल्हा बँकांच्या तिजोऱ्या जुन्या नोटांनी फुल झाल्या. पण या नोटा राष्ट्रीयकृत बँकांकडून बदलून घेणं जिल्हा बँकांसाठी दुरापास्त बनलं. जिल्हा बँकांनी हायकोर्टात धाव घेतली, पण त्यातून त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः अरुण जेटलींना भेटले, पण त्याचाही फारसा फायदा झाला नाही. जिल्हा बँका आणि सहकारी बँकांमध्ये भ्रष्टाचाराच्या कहाण्या बघता रिझर्व्ह बँक आणि सरकार दोघंही जोखीम उचलायला तयार नाहीत. जिल्हा बँकांवर अजूनही निर्बंध कायम आहेत आणि येत्या काळात ते कमी होतील याची शक्यता फारच धूसर दिसतेय. त्यातल्या त्यात नाबार्डनं त्यांच्याकडे उपलब्ध असणारी 23,000 कोटींची रक्कम तातडीनं उपलब्ध करून दिल्यामुळे पीक कर्ज वाटप करण्यात आलं. तात्पुरतं संकट टळलं तरी ज्या बँका डबघाईला आल्यात त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे. याआधी चित्रपटांचे तंटे मातोश्री किंवा कृष्णकुंजवर सोडवले जायचे. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर ते चित्रही बदललं. यावर्षी वादात सापडलेल्या करण जोहर निर्मित ऐ दिल है मुश्किलच्या प्रदर्शनाचा वाद चक्क महाराष्ट्राची डिझास्टर कंट्रोल रूम वर्षावर सुटला. पाकिस्तानी कलावंतांचा सहभाग असल्यामुळं मनसेनं ऐ दिल है मुश्किलच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला होता. ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर मनसेनं फटाके फोडण्याची तयारीही केली होती. करण जोहरच्या दिलगिरीनंही वाद शमण्याची चिन्ह दिसेना. तेव्हा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. सैनिक वेलफेअर फंडाला मदत निधी देण्याचा तोडगा फडणवीस, जोहर आणि राज ठाकरे यांच्या वर्षावर झालेल्या बैठकीत निघाला. ऐ दिलच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. प्रत्यक्षात मात्र या तोडग्यामुळं फडणवीस, जोहर आणि ठाकरे त्यांच्या राजकीय विरोधकांच्या टीकेचं लक्ष्यही झाले. लष्करानंही ही मदत नाकारली, पण चित्रपटाला मिळालेल्या पब्लिसिटीनं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. मात्र या वादात करण जोहरला तितकाच मनस्तापही सहन करावा लागला. या सगळ्या घडामोडीतून बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं बोध घेतला. रईसच्या प्रदर्शनाच्या 1.5 महिना आधीच त्यानं कृष्णकुंज गाठलं आणि पाकिस्तानी कलावंत माहिरा खान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार नाही याचं आश्वासन राज ठाकरे यांना दिलं. पुढच्याच ठेस मागचा शहाणा यानुसार करण जोहरच्या अनुभवातून शाहरुख आधीच सावध झाला. साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेणारी आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना महाराष्ट्रात घडली. ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या महाड शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असणाऱ्या सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल अचानक वाहून गेला. 2 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर काही वेळातच ही घटना घडली.
त्याचवेळी पुलावरून मुंबईकडे निघालेल्या जयगड मुंबई आणि राजापूर मुंबई या 2 एसटी बसेस वाहून गेल्या. 40 जणांचा बळी गेला. यापैकी 30 मृतदेह सापडले. 10 जण अद्यापही बेपत्ता आहेत. वाहून गेलेले प्रवासी आणि बसचा शोध तब्बल 12 दिवस सुरू होता. नेव्ही, कोस्ट, NDRF, अग्निशमन दल अशा सगळ्या यंत्रणांनी तहान भूक विसरून सावित्री नदीचा तळ काढला. मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळाली. नितीन गडकरींनी पूल लवकरात लवकर सुरू करण्याची घोषणा केली. पण पूल का पडला, या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची, याविषयी काहीही झालेलं नाही. त्यामुळे व्यवस्थेत आलेली मरगळ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 2016 हे वर्ष राजकीय भांडणांना आध्यात्मिक किनार देणारं ठरलं. आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी राजकारणी गुरु करतात. गोपीनाथ मुंडेंनी नगर जिल्ह्यातल्या भगवानगडाला आपलं आध्यात्मिक ठाणं बनवलं. त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंनी ती परंपरा पुढे सुरू ठेवली. यंदा मात्र पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यात वेगळाच वाद उफाळून आला. भगवानगडावर जाहीर सभा घ्यायला नामदेव शास्त्रींनी मनाई केली. पंकजा मुंडेंनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडेंमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. भगवानगडावर जाहीर सभा घेण्यावर पंकजा मुंडे ठाम होत्या. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. भगवानगडावर सभा झाली नाही. मुंडे भगिनींनी गडाखाली शक्ती प्रदर्शन केलं. राजकीय फायदा तोटा मतांच्या गणितात मांडला जातो. परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेनं याचा परिपाक दाखवून दिला. मतांच्या लढाईत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा गुड बाय 2016 ह्या विशेष कार्यक्रमात स्वागत. पाहुयात खडसेंच्या राजीनाम्यानं राज्यात झालेल्या उलथापालथीनं अनेक संदर्भ बदलले गेलेत आणि काय काय घडलंय या वर्षामध्ये ते देखील. राज्यात भाजपच्या सरकारला जेमतेम 1.5 वर्ष पूर्ण होत असताना भ्रष्टाचाराच्या आरोपांनी मंत्रिमंडळातल्या 2 नंबरच्या मंत्र्यांची विकेट घेतली. राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसेंना अंजली दमानिया यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मंत्रिपद सोडावं लागलं. पुण्यात भोसरी MIDCत पत्नीच्या नावे जमीन खरेदी एकनाथ खडसेंना भोवली. विरोधकांच्या हाती आलेल्या या मुद्द्यामुळे स्वच्छ सरकारच्या प्रतिमेला जोरदार झटका बसला. फडणवीस आणि खडसेंमध्ये असणारी राजकीय रस्सीखेचही खडसेंच्या अंगाशी आली. दिल्लीतल्या नेत्यांचा फडणवीसांवरचा विश्वासही या निमित्तानं अधोरेखित झाला. खडसेंनी दिल्लीत ठाण मांडून वरिष्ठांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. जळगाव जिल्ह्यात एकहाती सत्ता कमावण्याच्या नादात खडसेंनी पक्षांतर्गत शत्रूही तयार केले. सगळ्या बाजूंनी संकट आलं आणि खडसेंनी स्वतःच मंत्रिमंडळातून काढता पाय घेतला. खडसेंच्या राजीनाम्यानं रिकामी झालेली मंत्रिमंडळातली खाती भरण्यासाठी फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना राज्यात मंत्रिपद मिळालं, तर केंद्र सरकारच्या विस्तारात रामदास आठवलेंनाही स्थान मिळालं. राज्यातून स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत असणाऱ्या पुणे शहरात मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन वर्षाच्या अखेरीस पार पडलं. 1-2 नव्हे, तब्बल 13 वर्ष रखडलेल्या मेट्रोला अखेर सगळ्या मंजुऱ्या मिळाल्या. पण पुण्यात नेहमीप्रमाणे मेट्रोच्या श्रेयाचा वाद भडकला. पुण्याच्या आधी नागपुरात मेट्रो का झाली यावरून वाद रंगला. मग पुण्याच्या मेट्रोला मंजुरी मिळाल्यावर भूमिपूजन कोणी करायचं यावरून वाद झाला. काँग्रेसनं तर श्रेय घेण्यासाठी स्वतःच भूमिपूजन करून टाकलं. हे सारं काही सुरू असताना वातावरणात पसरलेला निवडणुकीचा गंध आणखी गडद होत होता. तिकडं पुण्यातल्या मेट्रोसोबत मुंबईतल्या मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचंही भूमिपूजन करण्यात आलं. मुंबईच्याही निवडणुका तोंडावर आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तब्बल 60,000 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. अर्थात मुंबईकरांनाही या कार्यक्रमात 2017 मध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची चाहूल मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचं सागरी स्मारकाच्या भूमिपूजनालाही 24 डिसेंबरचाच मुहूर्त मिळाला. मुंबईपासून सुमारे 2.5 किलोमीटर समुद्रात 4 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी शिल्पकार राम सुतार यांना काम देण्यात आलं. या सागरी स्मारकाच्या भूमिपूजनालाही राजकारणाची मोठी किनार मिळाली. भाजपनं आपल्या निवडणुकीच्या घोषणापत्रात शिवस्मारकाचा उल्लेख केला होता. मोदींच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन करण्याआधी राज्यभरातून वाजत गाजत माती आणि जलाचे कलश आणण्यात आले.
मुंबईत त्याची भव्य रॅली काढून लोकांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न झाला. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी 18 कोटींचा खर्च करण्यात आला. राज्यात एकूण 5,000 होर्डिंग्ज लावण्यात आली. 36 जिल्ह्यात सगळ्या बड्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या. अर्थातच भाजप हे करताना कार्यक्रम हायजॅक करतंय असा मित्रपक्षांचा समज होणं स्वाभाविक होतं. शिवसेनेला याची आधीच कल्पना होती बहुधा. म्हणूनच उद्धव ठाकरेंना मानाचं स्थान देऊ असं त्यांनी भाजपच्या मंत्र्यांच्या तोंडूनच वदवून घेतलं. एवढं होऊनही सेना अगदी अखेरच्या क्षणापर्यंत ताक फुंकूनच पीत होती. मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या शिवस्मारकाचा पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा भाजपचा मानस आहे. म्हणजेच भाजपनं एकाच भूमिपूजनात 2 निवडणुकांची बेगमी केल्याची चर्चा रंगू लागली आहे. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा गुड बाय 2016 ह्या विशेष कार्यक्रमात स्वागत. महाराष्ट्रात घडलेल्या अजूनही काही घडामोडींवर आपण नजर टाकणार आहोत. राज्यातल्या सनदी अधिकाऱ्यांना बदल्यांचं आणि त्यांच्या अपमानाचं सत्र यंदाही सुरूच राहिलं. नवी मुंबईचे तडफदार आयुक्त तुकाराम मुंढेंनी शहरात केलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधातल्या कारवाईनं लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांनी सगळी हत्यारं उपसली. अगदी महापालिकेत मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. पण मुख्यमंत्री मुंढेंच्या मागे उभे राहिले. प्रामाणिक अधिकाऱ्यांना राजकारणी एका ठिकाणी नीट काम करू देत नाहीत हा आतापर्यंतचा इतिहास आहे. मुंढेंचा मात्र याबाबतीत अपवाद ठरला. तिकडे राज्यातले आणखी एक प्रामाणिक अधिकारी चंद्रकांत गुडेवारांना मात्र असा पाठिंबा मिळाला नाही. विधानसभेच्या हक्कभंग समितीनं गुडेवारांवर कारवाईची शिफारस केली. अमरावतीचे तत्कालीन आमदार सुनील देशमुख यांचा अपमान केल्याप्रकरणी गुडेवारांवर ही कारवाई करण्यात आली. लोकशाहीचे 2 स्तंभ, एक नोकरशाही आणि दुसरा लोकप्रतिनिधी, दोघांनी आपापली डोकी शांत ठेवून देशाच्या भल्यासाठी पावलं उचलणं गरजेचं असतं. त्या दोघांमध्ये जेव्हा श्रेष्ठत्वासाठी चढाओढ निर्माण होते तेव्हा त्याचा परिणाम गुडेवारांवरच्या कारवाईत होतो. सरते शेवटी नुकसान देशातल्या सामान्य जनतेचं होतं हे मात्र नक्की. महाराष्ट्राच्या मातीत अपवादानंच घडलेली आणखी एक घटना 2016 मध्ये घडली. ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यावर 2 तरुणांनी हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता की आठवडाभर उपचार घेतल्यावर शिंदेंनी प्राण सोडले. देशाचं रक्षण करणारा पोलीस सुरक्षित नसेल तर जनतेला विश्वास कसा वाटणार? पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. विलास शिंदेंप्रमाणे तिकडे सीमेवर लढताना महाराष्ट्राच्या मातीतले जवान आणि अधिकाऱ्यांनी शौर्याची परंपरा कायम ठेवली. पंढरपूरचे सुपुत्र कर्नल गोसावी असोत की फुरसुंगीचे जवान सौरभ फराटे, नांदेडचे संभाजी कदम असे एकाहून एक शूर वीर या देशासाठी खपले. त्यांची कुटुंब आज अनाथ आहेत, पण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातलं एक मोठं नाव असणारे दिलीप पाडगावकर यांचं निधन झालं. संपादक म्हणून, विचारवंत म्हणून त्यांनी जी काही मूल्य या क्षेत्राला दिली, अनेक वर्ष यातना सहन करणाऱ्या अरुणा शानबाग, साहित्य क्षेत्रातील अशोक पाटोळे, कामगार नेते शरद राव, रिपाईचे रासू गवई अशा दिग्गजांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.